ती लागली तर त्यांचा जो आनंद आहे तो दोन शब्दात व्यक्त करावा. सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. आणि शाळेत तर बोलायचा टाईम नाही भेटला कारण की घरची परिस्थिती खूप नाजूक होती. इथं तरी मुलीनं बोलायचा चान्स दिला आणि सरचे खूप आभार. तुमच्यापैकी सगळेचे बाबाही नसतील का असतील, पण घरची परिस्थिती कशी असो आपण मेहनत करा. वरती खूप मुश्किलनं मिळते कारण की घरच्याची खूप आपल्यावर आशा असते, आपली स्वप्न पुरे होतात. आणि त्याच्यानंतर पेपर काढल्यानंतर रश्मी इथं आली ना, मला खूप आधार भेटला. आणि त्याच्यानंतर कसं आहे, अभ्यासाचं टेन्शन, खर्चाचं टेन्शन खूप असते आईवडिलावर. ते आपण म्हणजे लक्षात घेऊन इथं प्रॅक्टिस चांगली करा. सरचा सपोर्ट एकदम चांगला आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. इथं आल्यानंतर रश्मीचं असं वाटत होतं की यावर्षी वर्दी मिळतेच तिला, आणि वर्दी मिळाली. आतापर्यंत कोणी आमच्या घरी आलंही नाही. आता एवढे आहे की आज कुलूप लावून घरी लावला, आम्ही इथं आलो की बस झालं म्हटलं आता तुमचं, तुम्ही तेव्हा नाही आले. लॉकडाऊनमध्ये आम्ही एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत होतो. आहे खूप काम करते पार्सलचं, मी मशीन काम करतो. आणि तिले समजलं की वर्दीशिवाय नोकरीशिवाय काही नाही. त्याच्या आधी काहीच नव्हतं, पण आता एवढे पाहुणे येऊन राहिले म्हटलं आता राहू द्या, आता काही फायदा नाही तुमचा येऊन. आता सरचे आभार मानू द्या. आपल्यासाठी देव माणसं आहेत, ते खूप चांगले आहे. तर सगळे सर खूप चांगले आहेत, सपोर्ट केला रश्मीने. आणि कधी असं टेन्शन नव्हतं तिच्या बाबतीत की पैशाचंही कधी बोलले नाही, काही नाही. जेव्हा देशील तेव्हा असं. धन्यवाद तुमचे सगळ्याचे सगळे. अतिशय कमी